सदर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होतीये, त्या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। उद्धव ठाकरे 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार। दौऱ्यादरम्यान पूरस्थितीचाही आढावा घेणार। कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ठाकरेंनी घेतली पूरस्थितीची माहिती। पूरग्रस्त नागरिकांची मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना। बीडमधील नांदूर गावामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचं एनडीआरएफ कडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुख्यमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी अपेक्षा होती। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणा केली नाही। रोहित पवार यांची राज्य सरकारवरती ही टीका। भोपाळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे 50,000 रुपये हेक्टर। शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती। मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का? सहजपणे त्यांनी बगल दिली। धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावले खासदार ओमराजे निंबाळकर। परंडा तालुक्यातील वडनेर गावातून आजी आणि नातवाला सुखरूप काढलं बाहेर। एनडीआरएफ जवानांच्या मदतीने रेस्क्यू केल्याची फेसबुक पोस्टद्वारे माहिती। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील माहित नाही। संजय राऊत यांची ही टीका। जास्त मदत मराठवाड्याला मिळावी। महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलं। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही, म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आमदार विलास भुमरे यांच्याकडून पाहणी। पैठण शहरासह ग्रामीण भागालाही पुराचा बसला फटका, शेतीचं नुकसान। आमदार भुमरेंनी घेतला नुकसानीचा आढावा। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सीना नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मंत्रिमंडळासमोर मांडणार, गोरेंची माहिती। घाबरू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पंकजा मुंडे यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानीची करणार पाहणी। घाबरून राहू नका, मनोबल हरू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। उगीच वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालू नका, उगीच पोहायचा प्रयत्न करू नका। जिथे आहे तिथे जीव मुठीत धरून थांबा। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली गेलेले। तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, वडेट्टीवारांची ही मागणी। त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीने देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल। त्यामुळे सर्व कामं गुंडाळा, शेतकऱ्यांना मदत करा।